गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम माय न्यू ब्लॉग। तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आज खूप दिवसांनी व्हिडिओ पोस्ट करत आहे माझ्या चॅनलवर। तर हा हळद लागवडीचा व्हिडिओ आहे, जो की मी 2 महिन्यापूर्वी शूट केला होता गावाकडे असताना। तर खूप लेट पोस्ट करत आहे। त्याचं कारण असं की माझ्याकडनं हा व्हिडिओ पोस्ट करायचाच विसरून गेला आणि आज मी जेव्हा बघितला तर म्हटलं चला आज आपण हा व्हिडिओ पोस्ट करू। तर हे हळदीचं जे रोप दिसत आहे हे आम्ही म्हणजे मागच्या वर्षी नांदेडवरून आणलं होतं। त्यानंतर ते आमच्या शेतात लावून त्याचं खूप सारं रोप तयार करून हे बघा रेडी आहे आणि आज हे परत आम्ही आमच्या शेतामध्ये लावणार आहोत। आणि याला बघा छोटे छोटे कोंब आलेले आहेत। तर ते कोंब आले म्हणजेच हे रोप रेडी आहे लावायला। आणि आम्ही हे बघा हे झेन यामध्ये आम्ही हे रोप बुडवून त्यानंतर ते लावण्यासाठी रेडी आहे। आणि हे पाण्यामध्ये टाकून असं पांढरं पाणी होतं बघा, त्यामध्ये मग हे जे रोप आहे ते बुडवायचं आणि त्यामध्ये नंतर शेतामध्ये लावायचं। तर बघा हे आपले जे टोपल्यामध्ये भरलं आहे तर हे शेतात लावण्यासाठी रेडी आहे। आणि बघा किती छान त्याला असे कोंब आलेले आहेत। आणि आमच्या इथे जे मामा आहेत तर ते मामा हे शेतामध्ये ज्या बायका लावतात त्यांना घेऊन जात होते। तर मग मी त्यांना थांबवलं आणि म्हटलं मला पण यायचं आहे शेतात। तर मग ते म्हटले चला। तर मग ती थोडीशी त्यांनी मला माहिती पण सांगितली हळदीची, रोप कसं लावता का। आणि हे जे मामा आहेत यांच्याच हे गावाकडनं हे रोप आणलेलं मी मागच्या वर्षी, त्यांनीच आम्हाला ही आयडिया दिली होती शेतात रोप म्हणजे शेतात हळद करण्याची। तर मग बघा नंतर मग ह्या बायका शेतामध्ये रोप हळदीचं हे कोंब आलेलं लावत होत्या रोप। तर मला पहिले वाटलं खड्डा करायचा आणि त्यानंतर वरती कोंब ठेवायचा आणि हे असं लावायचं, पण असं नव्हतं। तर सगळ्यात पहिले गादी वापा करून त्यानंतर हे असं आडवंच ठेवायचं होतं। आडवं ठेवून मग हे रोपावर थोडीशी माती ढकलायची। तर हे बघा तुम्हाला समोर दिसतच असेल, तर असं लावत होत्या ह्या बायका। तर या आता 2 महिन्याच्या नंतर हे रोप पूर्ण म्हणजे हिरवगार असं झालेलं आहे, शेत पूर्ण हिरवगार दिसत आहे। पण त्यानंतर मी म्हणजे व्हिडिओ करणंच झालं नाही माझ्याच्यानी। मग मी जेव्हा आता जाईल गावी तर तेव्हा नक्की तुम्हाला हळदीचा व्हिडिओ शूट करून पोस्ट करेन। आता ती हळद खूप छान अशी हिरवीगार आलेली आहे बघा पावसाने, तर खूप छान। त्यानंतर पाऊसही पडला आमच्या गावाकडे, तर खूप छान हळद आलेली आहे। तर हा हळदीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा। आणि आमच्याकडे जास्त काही हळदीची लागवड करत नाही, तर पण आम्ही तरी पण एक ट्राय केलं। तर छान अशी मागच्या वर्षी त्याचं रोप तयार केलं तर खूप छान असं रोपही आले आणि खूप सारी विकली पण गेली। तर हे बघा एवढ्या साऱ्या शेतात पूर्ण हळदच लावलेली आहे आणि हळद लावून पूर्ण शेत झालेलं आहे ओके। तर त्यानंतर मग आता ही पूर्ण किती हळद लावली आहे म्हणजे किती एकर आहे हे तर मला आयडिया नाही आहे, बट आहे 1 एकरच्या पुढेच असेल आय थिंक। आणि बघा हे पूर्ण हळदीचं शेत आहे, पूर्ण लांबपर्यंत हळदच लावलेली आहे। आणि ह्या शेतामध्ये जे छोटे हे तुम्हाला ग्रीन दिसत असेल ना, तर ह्या शेतामध्ये पहिले केळी लावलेल्या होत्या, तर त्याचे छोटे छोटे जे रोप आहेत ते राहिलेले आहे बघा। आणि पावसाचं पण वातावरण झालं आहे, ढगाळ वातावरण आहे, तुम्हाला समोर दिसतच असेल। तर असं इतकं गरम होत होतं शेतामध्ये, असं वाटत होतं लगेच पाऊस पडणार आहे। तर आम्ही आता घरी जात होतो हळद लावून झाली होती म्हणून। आणि त्यानंतर मला एक छोटंसं असं पुढे केळीचं रोप दिसलं बघा।
तर मग मी म्हटलं चला हे केळीचं रोप घेऊन जाऊ आपण, घरासमोर लावायचं होतं मला. तर मग ते आम्ही खोदत होतो, पण ते आमच्याकडनं चुकीच्या पद्धतीने काढण्यात गेलं. तर म्हटलं ठीक आहे.